हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 5-5:30 वाजले आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघाल तर एवढं फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. तर आम्ही आहे ना बाहेर निघालो आहे आणि कुठे निघालो आहे ना ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर निघायच्या आधी वरती जो स्लॅब टाकलेला आहे का पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहे ना, त्या स्लॅबला आम्ही लोखंडी जिना ठेवला आहे. तर त्या लोखंडी जिन्याला सर्वात आधी आम्ही झिंक प्रायमर कलर दिला, म्हणजेच बेस दिला आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलर देणार आहोत. तर तो कलर देऊन झाला आणि त्याच्याच नंतर आम्ही बाहेर निघालो आहे. तर मी चहा वगैरे घेतला, यांना दूध दिलं आणि आम्ही निघालो आहे माझ्या माहेरी. तर बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असं वातावरण आहे. माझ्या दादांचं पण घराचं काम चालू आहे. तर मग म्हटलं चला, सकाळीच माझ्या दादांचा, आईचा, भावांचा फोन आला होता आणि माझे 2-3 छोटे छोटे भाचे, त्यांचासुद्धा आत्या तू ये. आजचा वार आहे रविवार. तर आत्ता संध्याकाळी आम्ही जाणार आणि उद्या सकाळीच लगेच घरी निघून येणार. तर मग म्हटलं चला, घराचं कामसुद्धा चालू आहे आणि ही आहे माझ्या माहेरची गावदेवी. तर बघा आम्ही पोचलो आहे आणि आल्याबरोबर हे बघा असं मी आले ना का ते मला काही सोडती नाही. त्यांना ना असं आत्याच्या अवतीभवती लागतं आहे. हे बघा कसे पा वगैरे देतात. तर त्यांना ना खाऊ आणला आहे आणि असे ते मग खाऊ खायचं आहे. तर पा घेत आहे आणि असं पण मी गेले ना का ते मला सोडतीच नाही. मी त्यांचे ना लाडकी आत्या आहे. योगिताला आंटी म्हणायला शिकवलं आहे, म्हणजेच माझ्या पाठची बहीण आहे तिला, आणि मला आत्या म्हणायला शिकवलं आहे. कारण मी म्हटलं मला आंटी म्हटलेलं नाही आवडत, आत्या म्हटलं ना का मला छान वाटतं. तर त्याच्यामुळे ना ते मला आत्याच म्हणतात. आणि हे बघा इथे घराचं काम चालू आहे. तर म्हटलं चला बघूया घराचं काय काम चालू आहे. आणि काल आहे ना पाऊस पडलेला आहे इकडे. तर बघा पिकअपमध्ये तूस भरून ठेवला आहे, पोल्ट्री फार्मला द्यायचा असतो ना, तर तो असा भरून ठेवला आहे आणि उद्या सकाळीच अण्णा घेऊन जाईल, म्हणजेच पहाटी. इकडे बघा समोरच तुम्हाला राईस मिल दिसू राहिले. इकडे घराचं कामसुद्धा चालू आहे. माझ्या वडिलांच्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये भात केलं जातं आहे. तर 1008 म्हणजे जिरा आणि इंद्रायणी असे 2 प्रकारचे तर भातं पेरून झाले. आणि इथे बघा घराचं काम, कॉलम वगैरे भरून झाले आणि पूर्ण खड्डासुद्धा भरून घेतला आहे. तर हे बघा इथं सर्व काही रीती, सिमेंट, खडी वगैरे आहे. आणि हे बघा हे पिल्लं निघाले आता घराच्या बाहेर. दरवाजा जो सेफ्टी दरवाजा आहे तो उघडला का लगेच ते असे बाहेर निघतात. चला घरात चला, आत्याला चहा पिऊ द्या. हां चला. फोनवर गाणे लावले आणि मला ते नाचून दाखवू राहिलेत. तर मी चहा घेते आहे आणि हे चहा घेते नाही. तर हे माझ्या दादांसोबत लगेच मिलकडे गेले. तिकडे सुद्धा काम चालू आहे. मी तुम्हाला दाखवते तिकडे पण काय काम चालू आहे. कविता दीपालीने मला चहा ठेवला आहे. तर मी आता चहा घेऊ राहिले आणि मला हे बघा माझे गोड पिल्लं नाचून दाखवू राहिलेत, लाडात आले. तर गाणे लावले आणि मस्तपैकी नाचून दाखवतात. तर मी दिवसभर जी साडी नेसले होते ना त्याच साडीवर आले. आणि असं पण माझं माहेर जवळ आहे. स्वतःची गाडी असली तर 40-45 मिनटामध्येच माझ्या माहेरी पोचते. तरी पण म्हणजे काय असं सतत मला यायला मिळत नाही. पण आता घराचं काम चालू आहे आणि मग म्हटलं चला पावसाच्या आधी जाऊन येऊया. आणि हे बघा इथं घराचं काम चालू आहे. आत्ता भर टाकली. दीदी आपल्याला जास्वंदीचे काड्या न्यायचं, लक्ष दे. भरपूर प्रकारच्या माझ्या माहेरी जास्वंदी आहेत. तर म्हटलं आता जास्वंदी पण घेऊन जाऊ. तिकडनं बघ ना दीदी ते सफेद जास्वंदी बघ. बापरे बापरे बघ. वाव बघा किती फुलली. चलो. आणि आता आम्ही निघालोय मिलकडे. चला चला चला. काय धर हात धर ना. तिकडून तिकडून तू दादाचं धर ना, बाळाचं धर ना आपलं. चला चला. हो ना बाळा, मोबाईल नाही ना बघायचा. बघा आमचे पिल्लं, त्यांना आत्या आली का लय आनंद. हाय करा, हाय करा. पिल्लंय हाय कर. नाहीतर ए इकडे बघ फोटो मस्त आहेत. तर कविता आणि दीपाली म्हणतात काका औषध पिताने ना खूप त्रास देऊ राहिले. पण आज म्हणजे अजिबात त्यांनी त्रास दिला नाही. सर्दी खोकल्याचं औषध एकदम व्यवस्थित पिलं. कारण त्यांची लाडकी आत्या आले ना बाळांनो. आणि माझ्या कानात सांगतात का आत्या उद्या सकाळी तू आमची आंघोळ घाल. मी तर कधी आले का आंघोळ त्यांची मीच घालते. तर माझ्या दादाची, दीदीची, बाळाची. हे बघा आता आम्ही निघालोय मिलकडे. हो हो आधी आधीची. हां हो 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 हो. सगळं राहणार.
काय करायचं लाणी लावू त्याला, लाणी लावू तर पावसाळा येतोय याच्या काय करायचंय गोडाम गोदाम हे बघा इथं गोडावनसाठी खड्डे खोदचे बरोबर. हा गेलं आताच JCB गेलाय. आणि तो हायवा पण येईल होता ना. हे बघा इथं खड्डे खोदलेत. RCC काम आहे हे. कसलं आहे हो? गोडावन. कशासाठी हे कशासाठी दीदी ओको भात तांदूळ. हा बघा किती मोठे मोठे खड्डे खोदलेत. किती आहे खड्डे? ए खेळा खेळा खेळा. 5000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त आहे हे का? हे बघा माझे भाऊ. अरे दीपक कुठे चालला भाऊ? आता रात्रीचे 11 वाजले. आमचे जेवण वगैरे झाले आणि काम पण बाहेर चालू होतं. तर आज आहे कविताचा वाढदिवस. तर तिचा वाढदिवसच साजरा करू राहिलो. इथं केक आणला आहे. घरामध्ये वाढदिवस कोणाचाही असो पण सगळ्यात आधी आमच्या ह्या 3 पिल्लांचा वाढदिवस साजरा होतो. तर हे बघा ते सुद्धा बसतात. ज्याचा कोणाचा वाढदिवस असला का त्याच्या वाढदिवसाला ते तिघं बसतात आणि ते तिघांना पण ओवाळायचं असतंय. त्यांना पण ज्याचा बड्डे असतोय जसं करतो ना तसं त्यांचंसुद्धा करायला लागतं आहे. तर हे बघा इथे ना आता आईने कविताला आणि हे 3 पिल्लांना ओवाळायला घेतलं आणि त्याच्यानंतर मग कविताचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर रात्रीचे 11 वाजले. कारण प्रत्येकजण जे त्याच्या कामामध्ये आता सध्या घराचं काम चालू आहे ना. तर माझ्या माहेरी खूप सगळेजण असे बिझी होऊन गेलेत. आणि पावसाळ्याच्या आधी बघा शेतकऱ्यांचे भरपूर कामं राहतात. प्रत्येक काम आवरायचं असतंय. तर आता मग जेवण वगैरे आमचे झाले आणि कविताचा बड्डे साजरा करू राहिलो. ते तिने साडी बदलली. मग हे तिघांना पण ड्रेस दुसरे घालायचे होते पण मग दोघांना नाही घातले आणि विहाननी घातला ड्रेस. आद्विकचा आणि विहानचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणजे दोघं भावांचा वाढदिवस सोबतच असतोय. कविताचा वाढदिवस साजरा करायचा होता. तर अण्णा आणि हे झोपून गेले होते. तर जो माझा लहान बाळा आहे ना भाचा त्यांनी जाऊन उठवलं आद्विकने. मामा आणि पप्पा उठा माझा वाढदिवस आहे ना. मग आपल्याला केक कापायचा आहे. मला ओवाळायचं आहे. तर मग अण्णा तरी नाहीच उठला पण हे आले मग. आणि हे बघा आता इथे ना दीदीने सुद्धा बघा काकूला ओवाळलं तिच्या आणि हे बाकीचे पिल्लांनी पण ओवाळलं. कोणतीही गोष्ट मनापासून करा. वेळेचं काही बंधन नसतं. काही गोष्ट आत्ताच केली पाहिजे नंतरच केली पाहिजे. फक्त मनापासून करायला महत्त्व आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काकू. हॅपी बर्थडे टू यू. अरे बाप ते बाहेर ठेवून ते पण खाय चमचा घेतलाय ते. हॅपी बर्थडे तिला वाटलं चमचा आहे का कळालं नाही म्हणून.
इथं मस्त असा कविताचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आता ही सगळी मंडळी गप्पा मारत बसले आहेत. तर हे बघा, हे पिल्लांना केक खायचा आहे आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्याबरोबर केकमध्ये लगेच खायची सुरुवात त्यांनी केली होती. तर मस्त असा आईस केक आणला आहे. असं आहे माझ्या माहेरचं घरातलं वातावरण. तर मला आहे ना, खरं तर सकाळी मी माझ्या आईला आणि दादांना बोलले का मी येते संध्याकाळी, आणि संध्याकाळी मला तो कलर वगैरे द्यायचा होता ना, तर मला यायचं नव्हतं, म्हणजे मी कंटाळा केला होता. तर मी कविताला बोलले का नाही येते म्हटलं, उद्या वगैरे पुढच्या शनिवार रविवारी येऊ. पण तिचं चाललं का या का यायचं होतं. तर मला कंटाळा आला होता आणि आलं ना का मग जायचा कंटाळा येतो, असं असतंय. तर ती नाही, ते आमच्या सर्वांच्या पाया पडू राहिले. तर ही मंडळी बघा, ते सुद्धा म्हणतात का आमच्या पण पाया पड. तर ते तिघांचे सुद्धा पाया पडली. तर बघा, ती हे 3 मोठ्या माणसांच्या सुद्धा पाया पडली. त्यांनी तिला पाया पडायला लावलं, पाया पडली, मग त्यांनी तिला पा दिला. तर आता नाही, इथे ते केक वगैरे खाऊ राहिलेत. तर चला, आता आम्ही सर्वजण झोपणार आणि उद्या सकाळी झोपातून उठलो का मग आम्ही निघून पण जाणार. तोपर्यंत हे 3 पिल्लं तर झोपेलच राहतील आणि मला आहे ना सारखे सांगायचे का आत्या उद्या ना आमच्या आंघोळ तू घाल बरं का, आमच्या आंघोळ तू घाल बरं का. मी गेले ना का मग माझ्याकडूनच ते आंघोळ करून घेतात. कधी गेलेच माझ्या माहेरी ना का कविता दीपालीचं फक्त असतंय का अक्का हे तिघांना सांभाळा तुम्ही, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आणि असं पण कधी गेलेच तर मला काही काम वगैरे करायला तिथं लागत नाही. जोपर्यंत माझ्या दोन्ही भावांचं लग्न झालं नव्हतं ना, तोपर्यंत मी माझ्या माहेरी गेले ना का भरपूर काम करायचे. घरातून येऊपर्यंत, गाडीत बसोपर्यंत काम मी माझ्या आईचं करायचे. का मला असं वाटायचं का नाही, चल आईचं हे काम झालं तर आईला हे काम करायला लागणार नाही. पण जेव्हापासून अण्णाचं दीपकचं लग्न झालं आणि कविता दीपाली घरात आले, त्या दिवसापासून आहे ना कधी माझ्या माहेरी गेले तर साधा तांब्यासुद्धा उचलायला लागत नाही. तर हे बघा, इथे ना आता 11 वाजले. हे बघा, आता कविताचा वाढदिवस झाला आणि अण्णा उठून आला आहे आता मधी झोपायला. तो बाहेरच झोपला होता. घराचं काम चालू आहे ना, तर माझ्या माहेरची मंडळी खूप दमते कामामध्ये. तर चला, आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.